हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सेल्फ एनलायटन. जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1 हा बघणार आहोत. द फॉल ऑफ ट्रॉय ही एक स्टोरी आहे ट्रॉय या सिटीची, ज्याला आपण इलम पण म्हणतात. आणि त्या सिटीबद्दल, त्या सिटीमध्ये जे काही घडलेलं आहे त्याबद्दल हा चॅप्टर आहे. सो आपण एक स्टोरी म्हणून याला खूप एन्जॉय करणार आहोत. आपल्याकडे पण खूप साऱ्या अशा एपिक स्टोरीज आहेत, जसं की रामायण, महाभारत, ज्याला खूप लोक बघतात. आणि आपल्याकडे ज्या स्टोरीज आहेत त्यामध्ये पण खूप सारे कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये पण जे वॉर झालेला आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. सो या सगळ्या स्टोरीसारखीच द फॉल ऑफ ट्रॉय ही एक स्टोरी आहे जी आपल्या 9th स्टँडर्डमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे आणि जिला आपण एन्जॉय करणार आहोत. सो ही एक छान अशी स्टोरी आहे आणि या स्टोरीमधून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत की आपली युद्धनीती कसं असायला हवी. त्यानंतर युद्धाच्या मागचे खूप सारे वेगवेगळे कारणं असतात, तर एका छोट्याशा कारणामुळे पण युद्ध होऊ शकतं. आणि एखादा वॉर एवढ्या दिवस चालू शकतं किंवा ते वॉर लढण्यासाठी, ते युद्ध लढण्यासाठी एवढ्या दिवस कुणीतरी खूप पेशंटली वर्क केलेलं आहे. दोन्ही साईडनं खूप मोठी हानी झालेली आहे आणि एकदम थरारक अशी स्टोरी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे द फॉल ऑफ ट्रॉयमध्ये. सो आपण स्टार्ट करू आणि ही स्टोरी नक्कीच तुम्ही एन्जॉय करणार. The Iliad is the story of Elam or Troy, a rich trading city in Asia Minor, near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. It was well situated both for commerce and agriculture. In front of the city was the sea, over which sailed the ships of Troy, carrying goods and grain. At the Black rose the high peak of the Mount Ida, from which flowed many rivers and streams. The valleys among the hills were well watered and fertile, with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. बघा तर द इलियाड ही एक स्टोरी आहे इलमची, किंवा त्यालाच आपण दुसरं नाव काय दिलंय तर ट्रॉयची. नेमका टायटल असं सांगतंय की फॉल ऑफ ट्रॉय म्हणजे काय, तर ट्रॉय या शहराचा पतन किंवा ट्रॉयचं पतन, ज्यामध्ये ते हरलेले होते याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. सो ही एक स्टोरी आहे इलमची, ज्यालाच आपण ट्रॉय म्हणणार आहोत. सो ही जी इलम किंवा ट्रॉय ही जी सिटी आहे ती खूप रिच ट्रेडिंग सिटी होती. ओके, ट्रेडिंग म्हणजे काय, तर व्यापारासाठी ओळखल्या जाणारी सिटी होती, जिथं व्यापार खूप मोठ्या प्रमाणात होत होता. आता ही सिटी कुठं आहे, तर एशिया मायनरमध्ये होती आणि नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू ब्लॅक सी. आणि एक खूप नॅरो अशी समुद्र आहे, खूप बंदिस्त असा आहे, ज्याच्यात जागा खूप छोटी आहे आणि तो एरिया आहे समुद्राचा. आणि तो सुरुवात ती सिटी होती एजियन टू ब्लॅक सी. बघा याचा एक छोटासा फोटो माझ्याकडे आहे ज्यामध्ये आपल्याला मोर क्लिअर होईल. येस, ओके. सो बघा इथं जे आहे तर हे ट्रॉय आहे आणि बघा ते एजियन सी मधून जो जाणारा मार्ग आहे तर ब्लॅक सी पर्यंत. इकडं ती इमेज दिसत नाही, पण इथं जो आहे इथून पलीकडचा याला ब्लॅक सी म्हणतोय. तर या दोघांना जोडणारा एक छोटासा अरुंद असा मार्ग आहे आणि हे बघा ब्लॅक सी आणि एशियन सी. तर पण त्यांना कनेक्ट करणारा एक छोटासा नॅरो मार्ग आहे आणि जो या ट्रॉयमधनं जातो आहे. आणि हे ट्रॉयचं लोकेशन आहे एशिया मायनरमधलं हे ट्रॉय सिटी आहे. सो जे शहर आहे ट्रॉय तर ते व्यापारासाठी खूप समृद्ध असं शहर होतं आणि त्याचं ते लोकेशन होतं, आत्ता आपण बघितलेलं आहे. हे
खूप वेल सिच्युएटेड होतं, समृद्ध असं शहर होतं 2 गोष्टीसाठी, कॉमर्स म्हणजे व्यापारासाठी आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी. दोन्ही गोष्टी तिथं खूप छान पद्धतीने होत्या. आणि जी सिटी होती त्याच्या समोर काय होतं तर खूप मोठा असा समुद्र, आणि ज्या समुद्रावरनं काय व्हायचं, त्यांच्या ज्या काही शिप्स आहेत त्या ट्रॉयमधून निघायच्या आणि त्यांचं जे काही गुड्स आहे, जे काही मटेरियल आहे आणि जे काही धान्य आहे ते काय करायचे, ते तिथून बाहेर एक्सपोर्ट करायचे, बाहेर ते नेऊ शकत होते आणि त्या शिपच्या माध्यमातून तिथला व्यापार चालायचा. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा. आता बॅक रोज हे एक ठिकाण आहे जे कुठं आहे की माउंट इडाचं सगळ्यात हायेस्ट पीक आहे, म्हणजे टोक आहे, सर्वोच्च ठिकाण आहे, ज्यावरनं खूप साऱ्या नद्या आणि झरे वाहतात. ओके, रिव्हर्स अँड स्ट्रीम्स त्या वाहतात. आणि ज्या काही दऱ्या आहेत, द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. आणि ज्या काही दऱ्या आहेत तर त्यामध्ये खूप छान पद्धतीने तिथं ऑप्टिमम पाणी पण होतं, खूप मोठ्या प्रमाणात पाणी होतं. आणि तिथली जी जमीन होती ती काय होती की सुपीक, फर्टाईल म्हणजे काय तर सुपीक अशी जमीन होती, ज्यामध्ये कॉर्न म्हणजे मक्का उगवायच्या, त्याच्या फील्ड होता. त्यानंतर जे कॅटल फीडिंग होतं, बघा आपल्याकडे गाई किंवा गुरे चरण्यासाठी काय असतं की खूप मोठी जागा असते आणि तिथं खूप छान छान असं गवत उगलेलं असतं आणि तिथंच बाकी सगळे लोक काय करतात, त्यांच्या गाई गुरे चरायला नेतात. तर सेम तिथं पण होतं, कॅटल फिडिंगसाठी खूप गवत पण होतं. आणि ज्या काही शिप्स असतात, ज्या काही मेंढ्या होतात, त्या पण ज्या काही हिल्स होत्या त्याच्या स्लोपवरती, त्याच्या उतारावरती ते तिथं चरायला न्यायचे. एकंदरीत सगळ्या गोष्टीसाठीच ते शहर समृद्ध होतं. तिथं ॲग्रिकल्चर, शेती खूप छान पद्धतीने होती. आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे काय तर दुग्ध व्यवसाय असतो, ज्यामध्ये आपण जनावरं पाळतो, तर त्यांच्यासाठी पण तेवढंच छान होतं. तिथल्या जमिनी पण खूप सुपीक होत्या आणि एकंदरीत खूप समृद्ध असं शहर होतं. Round their city, the Trojan had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. The wall was so broad that the people could stand and sit and walk on it. The great gates stood open, and people could go to the seashore outside and come in as they pleased. But in the time of war, the gates would be closed, and then a city was like a strong fortress, quite safe from all attack, protected by the walls surrounding it as well as by the hills behind. So जी सिटी होती तर त्या सिटीच्या जो समुद्र होता त्या साईडनं काय केलं होतं, जे काही ट्रोजन्स होते, बघा आता ट्रोजन्स म्हणजे काय तर ट्रॉय सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना ट्रोजन्स असं म्हणतो. जसं की आपण भारतामध्ये राहतो तर आपण स्वतःला काय म्हणून घेतो तर इंडियन्स, भारताबाहेर आपल्याला काय ओळखलं जातं तर इंडियन्स. तसे ट्रोजन्स म्हणजे काय तर त्या ट्रॉय या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना ट्रोजन्स असे म्हणतात. तर त्या ट्रोजन्सनं काय केलं होतं, त्यांच्या सिटीच्या अवतीभोवती खूप मोठी अशी भिंत बांधलेली होती, जेणेकरून जे काही शत्रू आहे, इनेमी आहे, त्यांच्यावरती अटॅक करणार नाही समुद्रामधून. ओके, तर समुद्राचा जो रस्ता होता त्या मार्गाने त्यांना अटॅक करण्यासाठी त्यांच्यावरती कुणीही अटॅक करू नये म्हणून त्यांनी खूप मोठी भिंत बांधली होती. आणि ती भिंत एवढी मोठी होती की तिच्यावरती लोक बसू शकत होते, चालू शकत होते, उभा राहू शकत होते. म्हणजे खूप मोठी अशी भिंत होती, खूप प्रोटेक्टेड असा एरिया होता. आणि जे काही गेट्स होते ते दिवसभर ओपन राहायचे, लोकांना कधीही लोक त्यातून आत येऊ शकत होते आणि बाहेर पण जाऊ शकत होते. सी शोर म्हणजे काय, समुद्र किनाऱ्यावरती जाऊन ते फिरू शकत होते, त्यांचा व्यापार ते करू शकत होते. पण ज्यावेळेस एखादं युद्ध छेडलं जायचं, वॉर ज्यावेळेस व्हायचं, त्यावेळेस त्याचे जे गेट्स असायचे ते काय असायचे, नेहमी बंद असायचे. आणि जी सिटी आहे, ज्यावेळेस तिचा गेट बंद असायचं त्यावेळेस ती सिटी हे खूप स्ट्रॉंग फोर्ट्रेस सारखी असायची. आता फोर्ट्रेस म्हणजे काय तर आपण त्याला म्हणतो किल्ला किंवा मग बंदिस्त अशी जागा, ज्याला आपण म्हणू शकतो. तर खूप सेफ असं होतं ज्यावेळेस तो गेट बंद असायचा, तर त्या ट्रॉयवरती कुणीच अटॅक करू शकत नव्हतं. एकतर समोरच्या साईडनं भिंत होती आणि जी दुसरी ज्याची बागची साईड होती, बाजूचे ज्या साईड्स होत्या तर त्या प्रोटेक्टेड होत्या हिल्सनं, ज्या काही खूप उंच उंच अशा टेकड्या होत्या
त्यानं ते शहर काय होतं की पूर्णपणे प्रोटेक्टेड होतं. Thus, the Troy was a strong city, strongly protected by its wall and strongly defended by its brave soldiers. But all the kings and heroes of Greece had declared war against the Trojans, because Paris, a prince of Troy, had persuaded Helen, wife of a Greek king Menelaus, to elope with him. He had brought her to Troy. The Greeks wanted to take revenge on the Troy for the wrong done to Menelaus. They sailed to the Troy and laid siege to the city. The Trojans too fought hard and the siege continued for 10 years. बघा, ही जी ट्रॉय ही जी सिटी होती ती खूप स्ट्रॉंग सिटी होती, जिच्यावरती कुणी सहजासहजी अटॅक करू शकत नव्हता. एक तर तिच्या वॉलनं ती खूप स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड होती, आणि दुसरी गोष्ट तिचे जे काही शूर सैनिक होते तर त्या सैनिकामुळे पण त्यांच्यावरती कुणी अटॅक करू शकत नव्हते, आणि त्यांनी त्या सिटीला प्रोटेक्शन दिलेलं होतं. पण एवढं सगळं असतानाही ग्रीस देशाचा जो राजा होता, राजा आणि त्यातले जे काही सैनिक होते शूरवीर, त्यांनी ट्रोजन्सच्या विरोधात वॉर डिक्लेअर केलं, वॉर अनाऊन्स केलं, युद्ध घोषित केलं. तर त्या युद्ध घोषित करण्यामागचं जे कारण होतं की ट्रॉयचा जो राजा होता, प्रिन्स होता, पॅरिस त्याचं नाव होतं, तर त्या पॅरिसनं काय केलं होतं की ग्रीकचा जो राजा होता मिनालस, याची जी बायको होती हेलन, तिला त्याने पळवून आणलेलं होतं. तिचं जे मन त्याने वळवलं, परस्यूड म्हणजे काय तर एखाद्याचं मन वळवणं, तर त्या राणीला, हेलन नावाच्या राणीला, जी मिनालसची बायको होती, तिला याने पळवून आणलेलं होतं, आणि त्याने तिला तिथून पळवून आणून ट्रॉय या शहरामध्ये ठेवलेलं होतं. तर हेच रिझन होतं की जे काही राजे होते ग्रीसचे, त्यांनी काय केलं की ट्रॉय या शहराविरुद्ध युद्ध घोषित केलं. का तर त्यांनी तिथली जी राणी होती ती पळवून आणलेली होती, आणि तो जो मिनालस होता त्याच्याबद्दल हे चुकीचं घडलेलं होतं, आणि त्याचा रिव्हेंज म्हणजे काय, बदला घेण्यासाठी ग्रीसनं ट्रॉयच्या विरोधात युद्ध घोषित केलं. मग काय झालं, हे जो राजा होता मेनालस आणि त्याचं जी काही सैन्य होतं ते सेल्ड म्हणजे काय, तिथून रवाना झाले ट्रॉयकडे, आणि त्यांनी ट्रॉय या शहराभोवती वेढा घातला. सीज म्हणजे काय तर वेढा. त्यांचे जे काही सैनिक आहे ते सगळ्या बाजूने त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी त्याला वेढा घातला. आणि ट्रॉजननं पण खूप युद्ध छेडलं होतं त्यांच्याबद्दल, त्यांनी पण युद्ध करायची तयारी दर्शवली. आणि तो जो वेढा होता, म्हणजे ग्रीकचं जे सैन्य होतं, त्यांनी जवळपास 10 वर्ष त्या सिटीला वेढा घालून ठेवलेला होता. त्याच्या बाहेर कुणाला येऊ देत नव्हते युद्ध छेडल्यामुळे. द फायटिंग वेंट ऑन डेली, बट द सीज डिड नॉट एंड. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी, and on other hand the Trojans could not force them to sail away. Every the Trojans come out of their gates and the Greeks come out of their tents and ships, and the fighting went on. Sometimes there were great battles between the two armies. Sometimes there were a single fights between the two great heroes. Sometimes the Trojans had the better of it and sometimes the Greeks, but still the fighting went on. आणि जवळपास 10 वर्ष युद्ध चालल्यानंतर दररोज युद्ध व्हायचं. दररोज काय करायचे, ते युद्ध व्हायचं, पण तो वेढा काही उठत नव्हता. ग्रीसचे लोक तो वेढा काही उठत नव्हते. एक तर त्यांना ट्रोजन्सवरती विजय मिळवता येत नव्हता, कारण की खूप प्रोटेक्टेड सिटी होती, आणि ते सहजासहजी ग्रीकला तो जी ट्रॉय सिटी होती तिच्यावरती ताबा मिळू शकत नव्हता. आणि दुसरी गोष्ट, ट्रॉय ही एक खूप छोटीशी सिटी होती, त्याच्याकडे तेवढं सैन्य नव्हतं की ते युद्ध करतील आणि ग्रीकच्या सगळ्या सैन्याला ते पाठीमागं पाठवतील. त्यामुळे काय होतं की 10 वर्षापर्यंत हे युद्ध चाललं. दररोज ट्रोजन्सचे गेट ओपन व्हायचे आणि त्याची आर्मी तिथून बाहेर यायची, आणि जे काही ग्रीक्सचे होते त्यांनी जे काही त्यांचे टेंट, ज्याला तंबू म्हणतो आपण, किंवा मग शिप्स होत्या, त्यातून ते बाहेर यायचे, आणि दररोज युद्ध व्हायचं. कधी कधी युद्ध 2 आर्मीजमध्ये होते, म्हणजे दोन्ही साईडच्या आर्मीज यायची आणि डायरेक्टली युद्ध करायची. तर कधी कधी काय व्हायचं की
दोन्ही साईडचे जे काही हिरोज होते त्यांच्यामध्ये फाईट व्हायची. आता दररोज जर फाईट होती तर कधी कधी काय व्हायचं की ट्रोजन्स जिंकायचे आणि कधी कधी काय व्हायचं की जे ग्रीक्सचे लोक होते ते जिंकायचे. पण अजूनपर्यंत 10 वर्ष झाले ती फायटिंग चालूच होती. बघा किती खडतर असं युद्ध चालू होतं. 10 वर्षापासून हे युद्ध चालू आहे आणि ग्रीक जे ट्रोजन्स होते त्यांना पण ते जिंकता येत नव्हतं आणि ग्रीकला पण ते जिंकता येत नव्हतं. भलेही ती ट्रॉय ही सिटी छोटीशी असेल पण एवढं मोठं बलाढ्य सैन्य तिच्यावरती विजय मिळू शकत नव्हता. त्याच्या मागचं रिझन होतं की ती सिटी खूप छान पद्धतीने प्रोटेक्टेड होती. सो great heroes on both sides were killed in the course of the war. After leading to the defense of his city for 9 years, the brave Hector was at last killed by Achilles, whom none could resist. But Achilles himself was killed later on by a poisoned arrow that entered his heel, the only part of his body where he could be wounded. Still later, Paris himself was killed, also by a poisoned arrow. The Trojans were tired of being shut up in their city, and the Greeks were longing to see their homes again. But still the fighting went on. आणि बघा दोन्ही साईडनं युद्ध खूप स्ट्रॉंगली लढत होते. तर त्या वॉर्समध्ये दोन्ही साईडचे खूप शूर असे योद्धा मारले गेले, हिरोज असे मारले गेले. बघा 9 वर्ष डिफेंड केलं ट्रॉयच्या सिटीनं आणि त्यांचा जो शूर योद्धा होता हेक्टर तो मारला गेला 9 वर्षाच्या नंतर. आणि तो मारला गेला ॲकिलिसना. ॲकिलिस नावाचा एक असा योद्धा होता ज्याला आत्तापर्यंत कुणीच थांबवू शकलं नव्हतं, त्याचा विरोध कुणीच करू शकला नव्हता. नन कुड रेजिस्ट. पण लेटर ऑन काय झालं की ॲकिलिस पण एवढा शूर असा युद्ध होता, तो पण मारला गेला एका पॉयझन ॲरोनं, एका विषारी अशा बाणानं त्याला पण मारलं गेलं. आणि बघा हे कॅरेक्टर आहे, मायथॉलॉजिकल स्टोरी असू शकते की ॲकिलिस नावाचा जो योद्धा होता त्याच्या बॉडीवरती तुम्ही कुठं पण मारा तर तो मरणार नाही. जसं की जे रामायण होतं त्याच्यामध्ये पण एक असं कॅरेक्टर होतं की रावण जो त्याला जर मारायचं असेल तर एकच पार्ट होता जी त्याचे नॉवेल ज्याला म्हणतो आपण त्याची बेंबी, त्यामध्ये ज्यावेळेस तो तीर मारला गेला त्याच वेळेस तो रावण मारला गेला. तर सेम ॲकिलिस जो होता त्याला जर मारायचा असेल तर त्याची जी टाच आहे हिल तिथं जर कुणीतरी त्याला मारलं तरच तो मरू शकणार होता. आणि नेमकं एका विषारी बाणाने त्याला तिथंच मारलं गेलं आणि त्यामुळे काय झालं, ॲकिलिस नावाचा खूप शूर योद्धा होता ज्याला आतापर्यंत कुणीही थांबू शकलं नव्हतं, तो मारला गेला. आणि त्यानंतर ज्यामुळं युद्ध झालं होतं, ज्या व्यक्तीमुळं युद्ध झालं होतं तो पॅरिस पण त्या युद्धामध्ये मारला गेला. त्याला पण एका विषारी बाणानं मारलं गेलं. आता 9 वर्ष झाले युद्ध चालू होतं, त्यामुळे जे ट्रोजन्स होते, ट्रॉय शहराचे जे नागरिक होते ते आता खूप कंटाळलेले होते की 9 वर्षापासून शहर बंद आहे. शहराचे जे दारं उघडतात तर ते फक्त युद्ध करण्यासाठीच. आणि दुसरी गोष्ट जे ग्रीकचे लोक होते ते 9 वर्षापासून त्यांचं जे शहर आहे ते सोडून, त्यांची जी फॅमिलीज आहे ते सोडून या युद्धामध्ये सहभागी झालेले होते. तर त्यांना पण असं वाटत होतं की आता हे युद्ध संपायला हवं आणि आपण पण आपल्या घरी जायला हवं, आपले जे काही फॅमिलीज आहेत त्यांना भेटायला हवं. पण असं होत नव्हतं, अजून पण युद्ध काय होतं, चालू होतंच. सो हे युद्ध याचा शेवट आपल्याला पुढच्या पार्टमध्ये बघायचा आहे. सो आजच्या पार्टमध्ये एवढंच आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला सांगेल की हे युद्ध कसं संपलं. आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी पुढच्या पार्टमध्ये आहे की कोणी कोणी त्या युद्धासाठी आपले जीवदान दिलेलं आहे आणि शेवटला ते युद्ध कोण जिंकलं आणि काय झालं पुढे. सो व्हिडिओ जो सेकंड पार्ट आहे तो पण लगेच मी अपलोड करेल आणि तो पण तुम्ही बघा. सो थँक्यू. आय होप तुम्हाला फर्स्ट पार्ट समजला असेल आणि इंटरेस्टिंग स्टोरी आपण कंटिन्यू करू. थँक्यू.